ज्या ठिकाणी मुलीचा, आईचा, बहिणीचा अपमान केला जातो ना, तिथं कोणतंच कार्य यशस्वी होत नाही. मित्रमैत्रिणींनो, एक वेळेस आपल्यावरती पती रसला, ठीक आहे, सासू रसली तरी पण ठीक आहे, परंतु माहेरच्यांनी कधी रसायचं नसतं. तुम्हाला माहितीये, प्रजापती दक्षने यज्ञ केला, परंतु यज्ञामध्ये सतीला बोलवलं नाही. आणि खरं तर माहेरी जाण्यासाठी मुलीला आमंत्रणाची काय गरज, ते तिचं स्वतःचं घर असतं आणि त्यामुळे सती तिथे जाती. परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा प्रजापतीने सतीचा अपमान केला आणि संपूर्ण यज्ञाचा तो नाश झाला. मित्रमैत्रिणींनो, माहेरी कुठलाही कार्यक्रम असेल तर मुलीला बोलवत जा. त्या बाबतीत मी मराठवाड्याला खूप मानते. मराठवाड्यामध्ये अगदी सप्ताह जरी असला तरी भाऊ बहिणीला आणायला जातो. ती काल्याच्या कीर्तनात येते, नटून सजून काल्याचं कीर्तन ऐकते, जाताना सासरी जाताना प्रसाद घेऊन जाते. सगळ्या मैत्रिणींना सांगते, माझ्या माहेरीना सप्ताह झाला. जय श्री कृष्ण.